गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यात गोंदिया जिल्ह्यातील आठही तालुक्यातील जिल्हा परिषद शिक्षकांचा मोर्चा सहभाग आंदोलन अधिक तीव्र करण्याचा तीव्र इशारा मुख्यतः टीईटी विरोधात शिक्षकांचे शाळा बंद आंदोलन करण्यात आले। शाळेतील संच मान्यता, टीईटी, जुनी पेन्शन, खाजगीकरण तथा ऑनलाईनची कामे या विरोधात जिल्ह्यातील शिक्षक एकत्र आली व आंदोलन करण्यात आले। सदर आंदोलन देवरी उपविभागीय कार्यालय वर शिक्षक कृती समितीच्या वतीने महामोर्चा काढून करण्यात आले। यावेळी जिल्ह्यातील हजारोच्या संख्येने शिक्षक सहभागी झाले होते। मोहन तवाडे, महाराष्ट्र लाईव्ह न्यूज, राज्य प्रतिनिधी, गोंदिया। माझं नाव श्री संतोष कुलचंद पारदे, पंचायत समिती शिरोडा, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मुंडीकोटा येथे मी कार्यरत असून आज दिनांक 5 डिसेंबर 2025ला उपविभागीय कार्यालय देवरी येथे शाळा बंद आंदोलनाकरिता आलो आहे। यामागे एक मूळ उद्देश असा आहे की नेमक्या मागण्या काय आहेत? आमच्या मागण्या अशा आहेत की आम्ही शाळा बंद आंदोलनाच्या मार्फत या ठिकाणी जे शासनाने अन्यायकारक अशी टीईटीची अट लादली आहे ती रद्द झाली पाहिजे। मुळात म्हणजे असं की टीईटी आम्ही ज्या वेळेला लागलो किंवा आमचे जे कर्मचारी लागले त्यावेळेला ज्या वेळी जी पात्रता होती त्या पात्रता पूर्ण करूनच लागलेलो आहोत। आणि जर शासन म्हणत असेल की 20-25 वर्षानंतर तुम्ही पुन्हा परीक्षा द्या आणि पुन्हा टीईटी परीक्षा पास करा, तर मला हे असं सांगा की आतापर्यंत जे मेडिकल फील्ड आहे, इंजिनिअरिंग फील्ड आहे, शासनाच्या विविध आस्थापनामध्ये कार्यरत कर्मचारी आहेत, त्यांना पण परीक्षा द्यायला पाहिजे। एवढंच नाही तर राजकीय व्यक्तींनी सुद्धा त्यांच्या पात्रतेकरिता आपली शासनानं पात्रता निश्चित करावी आणि ते परीक्षा देऊनच त्यांनी पण राजकारणात उतरलं पाहिजे। हे अतिशय गंभीर आणि गंभीर बाब आहे आणि टीईटी अन्यायकारक आहे। आता मला सांगा की 20, 22, 25 वर्षाचा मुलगा जो अभ्यास करतो आणि आज वयोवृद्ध शिक्षक जो नेहमी आपल्या शाळेमध्ये अध्यापन करूनच अभ्यास करूनच विद्यार्थ्यांना घडवतो, शिकवतो, त्याला त्याचा अभ्यास आहे, तो त्याच्या क्षेत्रामध्ये प्रगत आहे, प्रवीण आहे, तरी पण शासन एक टीईटी लादून अन्याय करण्याचा प्रयत्न या ठिकाणी शासनामार्फत केला जात आहे। आणि आम्हाला महाराष्ट्र शासनामार्फत अशी अपेक्षा आहे की इतर राज्यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केल्या त्याप्रमाणे महाराष्ट्र शासनाने सुद्धा टीईटी विरोधात केंद्र सरकारला सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करावी अशी प्रमुख मागणी आमची सर्व संघटनेच्या माध्यमातून आमच्या शिक्षक कृती महासंघ करत आहे आणि शासनाने ती मागणी पूर्ण करावी आणि शासनाने केंद्र सरकारला आणि सर्वोच्च न्यायालयात याबाबत याचिका दाखवून पुनर्विचार करावा या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत। धन्यवाद। ओके। माझं नाव ममता जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र। मोर्चाची मागणी काय आहे? आज मोर्चा असा आहे की आम्हाला रद्द करायचे आहे, नाही पाहिजे। शिक्षकांजवळ बहुतेक कामे आहेत, ऑनलाईन कामे, शाळेबाहेर कामे, ते कामे सोडून आम्हाला आणि टीईटी एक नवीन मुद्दा देतो म्हणून आम्हाला टीईटी रद्द करा म्हणून हे आंदोलन आम्ही करत। मॅडमची फोटो यायला पाहिजे ना, तर मॅडमची सोडा। तुम्ही थांबा ना।